गरमीत राईड करण्यापेक्षा ही राईड कधी पण परवडते. तर या इथला बोल्ट पडला आता. माझे मित्र आहेत सिंगल, ते इथे येऊ शकतात. त्यांच्या उपयोगाची जागा आहे. मातीमध्ये बाईक पासून मस्त लाईन अप केला इकडे. ते म्हणतात ना, ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन अदर साइड. स्पीड ब्रेकर एवढे टाकून ठेवले त्या रोडला. तिसरा चौथा हेच चाललंय. सुप्रभात मंडळी. तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे धी राईड्स. तर आज आपण परत एकदा एका भन्नाट राईडवरती निघालोय. तर आता सकाळचे 4 वाजलेत आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे. तुम्ही बघू शकता, मी लिटरली 4 लेयर्स घातलेत आतमध्ये, आणि त्यात आपल्याकडे मेश जॅकेट असल्यामुळे आपल्याला खूप जास्त थंडी वाजणार, त्यामुळे मी आधीच प्रिपेअर्ड आहे. तर आपण पुन्हा एकदा कोकण कोस्टल एक्सप्लोर करणार आहेत, पण यावेळेस लोकेशन्स थोडे वेगळे असणार आहेत. तर आज दत्त जयंती पण आहे, तर दत्त महाराजांचं नाव घेऊ आणि या राईडला सुरुवात करू. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. खूप जास्त थंडी बाहेर. मित्रांनो, हा न्यू सेटअप आहे या हेल्मेटवरती. तर व्ह्यू कसा येतोय आणि ऑडिओ क्वालिटी कशी येते एकदा सांगाल मला. हा सेटअप सध्या टेस्टिंगमध्ये आहे. लेट्स गो. जाम थंडी भरली इकडे. ब्रेक घेतला आम्ही. चहा घेऊ मस्त गरम गरम. मजा आली. माझी तर पार वाट लागली आहे. हो शिट, लाईट्स ऑनच राहिले होते, बाईक बंद झाली तरी. सो हे न्यू लाईट्स इन्स्टॉल केलेत मी बाईकवरती. याची एक शॉर्ट पण बनवली आहे, ती अपलोड झाली आहे यूट्यूबला, नक्की जाऊन बघा. आणखी एक मॉडिफिकेशन येणार आहे एकदम भारी आपल्या बाईकवरती. तुम्हाला आता सध्या बघता एक हिंट देतो मी, की 390 ॲडव्हेंचर 390 रिलेटेड एक पार्ट आपण या गाडीवरती माउंट करणार आहे. सो लेट्स गेस गाईज, आता कसं वाटतंय? मच नीडेड. मित्रांनो, सध्या आपण जामगाव मध्ये आहे आणि जाम थंडी वाजते इथे. अशी हालत आहे, तर पुढे तामिनी घाटात काय होणार आहे? सूर्यदेवता लवकर दर्शन द्या. आज थोडं उजेड पडायला स्टार्ट झालंय. आपण मुळशी डॅम जवळ येऊन पोहोचलोय. आपल्या राईट साईडला मुळशी डॅम आहे. तर तामिनी घाटाच्या इथं थांबलोय आम्ही. मस्तपैकी वातावरण झालंय एकदम. उजेड पडलाय, ऊन नाही पडलंय, पण मजा येते. गरमीत राईड करण्यापेक्षा ही राईड कधी पण परवडते. थंडीमध्ये बेस्ट आहे. खूप जास्त हवा सुटली आहे, पण पहाटेपेक्षा बेटर वाटतंय आता. ओहो तामिनी, सुपर्ब. समोरच्या डोंगरावर बघा कसलं भारी ऊन आलंय. मित्रांनो, या इथला बोल्ट पडला आता. हा दुसरा बोल्ट टाईट करून घेतला. बोल्ट आता पुढे एखाद्या गॅरेजवरती बघू, लावून घेऊ. सध्या काम चालून जाईल. चलो. मानगाव मध्ये आपण आता चांदे गावात. कसे खुश होतात लहान लहान मुलं. रायगड जिल्हा खूप समृद्ध आहे झाडाझुडपांच्या बाबतीत. खूप दाट वनराई आहे इकडे. ऑलमोस्ट
113 किलोमीटर गाडी चालली आहे सकाळपासून आणि आम्हाला आत्ता नाश्ता भेटला आहे. आम्ही खूप हॉटेल शोधत होतो पण काही भेटलं नाही. आता फायनली इथे भेटलं आहे. थोडंफार काहीतरी खाऊ. मस्तपैकी वडा रस्सा आणि मिसळवरती ताव मारून झाला आहे. इथून साधारण 35 किलोमीटर आहे मुरुड. आता लवकर मुरुडला पोहोचू. मस्त नारळाचे झाडं, कौलारू घरं, कोकण जवळपासच कुठेतरी आहे. मित्रांनो, राईडचे अपडेट्स इंस्टाग्रामवरती लाईव्ह भेटत आहेत. लवकर फॉलो करा इंस्टाग्रामवरती. खाली लिंक दिसत असेल तुम्हाला. हॉटेलवरती एका काकांकडून माहीत पडलं की हा रोड पूर्ण असाच आहे मुरुडपर्यंत. फक्त मध्ये एक ब्रिज लागेल. त्या ब्रिजच्या आधी थोडा रस्ता खराब आहे. बाकी ऑल गुड. मित्रांनो, इथे थोडा खराब पॅच आहे फक्त. तुम्ही जर या रस्त्याने येत असाल, बाकी पूर्ण रस्ता खूप भारी आहे. ओके, आणि गुड रोड स्टार्ट झाला इकडून. मित्रांनो, खूप साऱ्या काळ्या चिमण्या आहेत इथे. तर जे पण माझे मित्र आहेत सिंगल, ते इथे येऊ शकतात. त्यांच्या उपयोगाची जागा आहे. या समोरच्या डोंगराच्या पलीकडे मुरुड बीच आहे. मित्रांनो, बघा कसले नारळाचे झाडे मोठे मोठे, सुंदर. हा, आणि समोर दिसतोय तो अथांग असा समुद्र. हाच तो जंजिरा किल्ला. कसं बांधलं असेल एवढा मोठा किल्ला एवढं पाण्यात. चलो लेफ्ट. आज दत्त जयंती, त्यामुळे नॉनव्हेजचा प्लॅन फिसकटला आहे आमचा. पण ठीक आहे, तेवढं सॅक्रिफाईस तर करूच शकतो. आता जास्त गरमी जाणवायला लागली आहे. स्पीड पण कमी आहे, त्यामुळे जास्त घाम येतोय. काशीद बीचवरती आलो आहे. खूप सुंदर बीच आहे. आणि बाईक बघा, मातीमध्ये बाईक फसवून मस्त लाईनअप केला इकडे. फोटोशूट चाललंय. मित्रांनो, आपण काशीद बीचवरून निघालोय. आता रोहा मार्गे जाणार आहे आपण.
माकड बघा रस्त्यावरती. आपल्याला पोहोचायला तर रात्रच होणार आहे, पण ठीक आहे, उद्या सुट्टीच आहे त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. जाऊ, आरामात जाऊ, सुखरूप जाऊ. बाय बाय टू काशीद बीच. भेटू लवकरच. यावेळेस आमचा स्टेचा प्लॅन नव्हता त्यामुळे आजच रिटर्न चाललोय. नेक्स्ट टाइम येऊ तर प्रॉपर इकडे एक्सप्लोर करू सर्व आजूबाजूचे बीचेस वगैरे. काय सुंदर खाडी आहे. खूपच भारी. ऑलमोस्ट सनसेट होत आला आता. मित्रांनो, हा काशी टू रोहा वाला रस्ता थोड़ा खराब है. वाळू टाकून ठेवली अक्षरशः रस्त्यावरती. ज्यांना खरंच रायडिंगची आवड आहे ना ते हा एक दिवसाचा प्लॅन करू शकता. ज्यांना एक्सप्लोर करायचं आहे ते थांबू शकतात 1-2 दिवसासाठी. पण हा एक दिवसाचा प्लॅन पण खूप भारी आहे. तुम्हाला नक्कीच मजा येईल. आभाळ बघा किती सुंदर झालं आहे त्या साईडला. समोर तर पूर्ण धुकं आहे डोंगरांवरती. कसलं भारी झालंय. वा वा, बैलगाडी. त्या बैलगाडीवर बसलेल्याला वाटतं की हे बाईकवाले भारी आहेत, त्यांची लाईफ भारी आहे. आम्हाला वाटतं की त्यांची लाईफ भारी आहे. ते म्हणतात ना, ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन अदर साइड. तसंच आहे. त्यामुळे जी लाईफ भेटली आहे त्यात एन्जॉय करायला शिका. त्यात आनंद शोधा. दुसऱ्याच्या लाईफसोबत कम्पेअर करण्यात काही मजा नाही. स्पीड ब्रेकर एवढे टाकून ठेवले त्या रोडला. तिसरा चौथा हेच चाललंय. हे बघा, दुसरा, तिसरा, चौथा. आला परत स्पीड ब्रेकर. परत तिसरा, दुसरा, असंच चाललंय. चहाला थांबलोय. थंडीच्या दिवसात अंधार लवकर पडतो त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. हां, नाही, चहाच घे. मित्रांनो, फ्युल अप करून घेतो आता. 180 किलोमीटरची रेंज दाखवत आहे, पण करून घेऊ. तर मी नंतर ॲव्हरेज काढून दाखवतो तुम्हाला. ट्रिप 1 to 49.7 एवढे किलोमीटर झाले आहेत घरातून निघून, आणि तेव्हा आपण फुल केली होती. आता परत एकदा फुल करू. फुल कर दो. ओके, बस 796.59. मित्रांनो, समोरून आपल्याला राईड घ्यायचा आहे. पुणे 113 किलोमीटर
ट्रक्समुळे थोडं स्पीड कमी होतोय, नाहीतर रस्ता चांगला आहे इकडे. आता आपण सरळ तामिनी घाटातून जाणार. इथून तामिनी घाट स्टार्ट होणार आहे. आता आपण तासाभरात तामिनी घाटाच्या पलीकडे पोहोचणार आहे. तर मग त्या साईडलाच खावं असं आमचं प्लॅनिंग चाललं आहे. मित्रांनो, तामिनी घाटाची मजाच वेगळी, पण तर तुम्ही दिवसा क्रॉस करा नाही तर रात्री क्रॉस करा. वा 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 वा, काय कर्ज आहे. वाव, नाईटमध्ये सिटीचा लुक बघा कसा भारी दिसतो. तुम्हाला गोप्रोमध्ये दिसतंय का नाही माहीत नाही, खूप भारी दिसतंय. एवढी घाई करून जायचं कुठे? टॅक्सीवाला आहे तो, खूपच विचित्र ओव्हरटेक केलं त्याने. ते बघा कसं चाललं आहे रॉंग साईडने. नेक्स्ट मंथमध्ये आपला एक मोठ्या राईडचा प्लॅन आहे. लॉंग राईडसाठी मी सुट्ट्या आधीच जमवून ठेवल्या आहेत. तामिनी घाट नंतर पण जेवणासाठी एवढे हॉटेल्स वगैरे नाही आहेत, तर आपण भुगावला थांबणार आहे जेवणाला. तुम्हाला मी आता तिकडेच भेटतो डायरेक्ट. तर मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही भुगावमध्ये जेवणाला थांबलो आहे. मस्त रोड होतं, तामिनी घाटातून एकदम पटापट आलो आम्ही, जास्त वेळ नाही लागला. आता इथून साधारण घर 15 किलोमीटर आहे. लवकर पोहोचून जाऊ घरी, त्याआधी थोडी पेटपूजा करून घेऊ. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सफरीवरती. तोपर्यंत एन्जॉय द राईड. बाय बाय.